कृष्णकमळच्या या वेलाला इतके छान फुलं येतात ना, पण सध्या त्याचा सीझन नाही आणि ते नुसतंच काडीसारखं वरती वाढलं होतं, म्हणून त्याला खाली काढून गुंडाळून घेतलं. त्यानंतर गुलाबाचं झाड हे त्या दिवशी आणलं होतं, पण लावायला वेळ काही सापडत नव्हता. म्हणलं चला आज सगळ्यात आधी तेच काम करून घेऊया. आणि झाड लावायचं म्हटलं की अख्खी गॅलरी ही चिखलाने भरून गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. पण म्हटलं चला झाड लावायचं महत्त्वाचं. आणि जेव्हा आपण हे फुलं झाडं आपल्या गॅलरीमध्ये लावतो ना, एवढ्याशा झाडांना बघून आपल्याला किती आनंद होतो. आणि खरं तर खेड्याकडची लोकं आपल्याला हसत देखील असतील, कारण आपण याचं दुःख माझ्यासारख्याच मुली समजू शकतील, ज्या गावाकडच्या असतात. आपण गावाकडे फुला झाडांमध्ये वाढलेलो असतो आणि शहराकडे आल्यावर आपल्याला एक झाड बघणं आणि मिळणंसुद्धा मुश्किल होऊन जातं. आणि मग आपल्याला जेव्हा बोर होतं किंवा निवांत वेळ असतो, तेव्हा आपण आपल्या गॅलरीमध्येच जाऊन आपली वेळ स्पेंड करत असतो. त्यानंतर सगळ्या झाडांना खत टाकून घेतलं आणि त्या झाडांना चाकूने असं करूनसुद्धा घेतलं, जेणेकरून ते जमिनीपर्यंत पोहोचेल आणि भुसभुशीत होईल. त्यानंतर हा लक्ष्मीवेल मी नुसतंच त्या गाडग्यामध्ये ठेवून दिला होता आणि त्याच्या मुळांनी त्या गाडग्याला इतकं घट्ट धरलं आणि तो तिथंच रोपून गेला. एखादी गोष्ट आपण लावून पण येत नाही आणि एखादी उगाच लावतो तरी पण येऊन जाते. तसं माझ्या घरचा हा लक्ष्मीवेल खूप छान बहरला आहे. जो कोणी येतो ना, त्या लक्ष्मीवेलाला नक्की विचारतो. तसा तर तो काय मी चोरून आणलेला नाही, असंच विचारून आणलेला आहे. त्यानंतर माखलेली चिखलाने पूर्ण गॅलरी मला आवरायला अख्खी संध्याकाळ झाली, पण गॅलरी एकदम आवरून झाल्यावर ती चकाचक दिसत होती. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.